माणूस असा यावेळेचा आपला अध्यक्ष बीजी जाधव यांचा वाढदिवस आज आहे. आणि जणांचा आहे एका एकाचं सांगतो आता पण बीजी जाधवांचा वाढदिवस आहे. त्यांना या कांबळे साहेब या कांबळे साहेब दुसरा एक माणूस असा आहे बघा हो कांबळे साहेब आहे कधीतरी गेले 5-6 वर्ष गेलं 8-10 वर्ष झालं आपल्या क्लब मध्ये आहेत पण ते कधीतरी येतात कधीतरी जातात वगैरे असं त्यांच्या ड्युटीची आहेत मानं. आणि आपली जी ड्युटी आहे शिक्षकाची ड्युटी आहे ती खरोखर चांगल्या पद्धतीने केली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी ड्युटी केली. एक आदर्श शिक्षक म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला त्यांना मिळाला. अशा पद्धतीचा हा जोड आम्ही ट्रिपलाही बघितलं होतं. केदारनाथ अमरनाथ ज्याला आम्ही ट्रिपला गेलो त्यावेळेला हात जोडून बघितलं होतं मी जोड खरोखर उत्स्फूर्त. मॅडम बी त्याच्याच उत्स्फूर्त असायच्या आणि हाही माणूस उत्स्फूर्त असायचा. आपले आवळकर सर सांगितली होती बरं का फार मस्त कथा पुढचा डॉक्टर या रेडी स्टार्ट. याच्यानंतर नाव आहे ऐका सौ मालती मालन बिलोबा पाटील. मागे गेले नाही तुम्ही सांगा वर्णन सांगा वर्णन आपल्या माजी अध्यक्ष आहेत आता उपाध्यक्ष होत्या माझी त्यांचं योगदान आपल्या हास्य परिवारामध्ये आहे आपण सर्वजण जाणतोच. आणि त्याबरोबर पिढी पाटलांना ते चांगले सांभाळतात. 12 वर्षाची आहे. आणि बरं का हे आम्ही जे तिघं आता सुरुवातीचे झालो हे गुरुजींची कृपा आहे. आम्हा तिघांचा वाढदिवस 1 जून आहे. पुन्हा आवळकर सर आणि कवडे साहेब हा आणि पाटील मॅडम यांचा तिघांचा 1 तारखेला या माझ्या समोर आले आणि पाटील साहेबांनी ते मंडळीच्या इथं हात ठेवला होता. म्हणजे आता त्यांच्या सपोर्ट त्यांचं जीवन आता पुढे चांगला सपोर्ट तुमचा मिळावा. अच्छा ओके. हा एक माणूस आत्ताचा ज्याचा वाढदिवस आपण करणार आहे साजरा हा माणसानं आम्ही मागल्याने सांगलो या माणसानं हास्य क्लबचं जे जे चांगली गोष्टी आहेत त्या सगळ्या चोरल्या. उदाहरणार्थ हास्यला क्लबला रोजच्या रोज येणं योगा करणं पोहणं गायन जिथं कुठं जाईल तिथं मी हास्य क्लबला मी त्याला सगळं दिलं. त्यानं जास्तीत जास्त संख्येनं घेतलं आणि फिजिकल फिटनेस चांगला जरा ऑपरेशन गुडघ्याचं करून आता तो घोड्यावर पळतोय नुसता. मी तर काल सायकलवरनं बघितलं डबल घेतलं होतं. पोस्टामध्ये काम केलं म्हणून ते पोस्टामध्ये काम केलं आपला माणूस खरोखरच त्याला दीर्घायुष्य आपल्या ह्याच्यामुळे आपल्या क्लबमुळे खरोखर तोळा मिळाले तुम्ही मान्य करा. आम्ही सगळे जरा साथ तर त्याचा रतन कुमार कवड्यांचा वाढदिवस आहे. आपण काय करताय ज्युनियर कंडक्टर सारखी रेडी स्टार्ट. वाढदिवस आहे क्लबला फार कमी म्हणजे सकाळी 6:30ला क्लब चालू होतो त्यावेळेला कधीही क्लबला येत नाही. शेवटी हास्य परिवारात कधी कधी थोडासा क्लब असतो पण नंतर डॉक्टर गुरुसांचा योग आहे का नाही ते योगाला मात्र काय माझा असतो.
त्याच्याबरोबर कुठं ट्रिप निघाली आणि त्यात जर मंगळवार ट्रिप असेल तर हा माणूस सगळ्याच्या पुढं आपली बॅग घेऊन सगळ्याच्या पुढं आपला व्यवसाय बघत खरोखरच या क्लब माला चांगल्या पद्धतीचा अटेंड असणारा आपला अनिल पाणिंद्रे, अनिल नावाचे आपल्याला भरपूर आहेत पण त्यातला हा अनिल पाणिंद्रे, तर त्याचा वाढदिवस आहे. बोला द्या त्यांच्या हस्ते द्या. वा DS असते. लाजू नको त्याच्यानंतर अभय पाडळकर. नाही आज नाही आलेला अभय तसा आपला जुना मेंबर फार जुना मेंबर आहे. जरा वाडकर बोल द्या अभय बद्दल एक दोन मिनिटं. ऐका काल रात्री मी त्यांना फोन केला होता. तुमचा म्हटलं वाढदिवस आहे, एवढी लेथारजी उपयोगाची नाही बरं का. आपण काय म्हणावं प्रत्येक गोष्ट आपण पाठीवर टाकत जातो. किती टाकायची रात्री किती टाका पाठ मोडायची वेळ येते. काल रात्री मी फोन केला म्हटलं की 6:30 म्हटले तुम्ही बघा. गेल्या वर्षी आपण ह्याच्या पालखीला गेलो गोंदवले पंढरपूर पर्यंत गेलो आम्ही. त्यावेळेला 3 जण होते म्हणजे 10-15 जण होते. त्यामध्ये वाडकर, अभय पाडळकर आणि आनंद कलगुडी ही 3 कवी आपली शीघ्र कवी झाला. पण जागेवर बसून मग मी त्यांना अशी गाडीत बसलो आणि ती सगळं बघितल्यानंतर त्या तिघांना म्हणलं वारीमध्ये की आता तुम्हाला वारी दिसत्या, तुम्हाला एक तास देतो म्हणतो तिघा. तुम्ही तिघांनी एका तासामध्ये तुम्हाला वारीबद्दल ह्या काय वाटतंय लिहून काढा. आणि तिघ जण आपलं गाडीतच सुरू केली ती गाडी आणि 1 तास झाल्यानंतर आम्ही सगळे उतरलो म्हणून वाचून दाखवा प्रत्येकानं वाचून दाखवा म्हणून. तर खरोखर तिघांनी सुंदर त्या वारीवरती कविता केलेल्या होत्या आणि चारोळ्या म्हणून या कविता म्हणून छानपैकी केल्या होत्या. आणि अभय सुद्धा क्लबला नाही फार कमीच म्हणा, योगांच्या जास्त आहे, पोहायला रोज आहे, ट्रिपला सगळ्या ट्रिपला आहे, नाश्त्याच्या ठिकाणी आहे, जेवणाच्या ठिकाणी आहे, क्लबला जरासा कमी. अभय तिची ती पोहण्याची जर तुम्ही आता जुना आमचा तो 20 वर्षापूर्वीचा ती जुमण्याची तर तो असंच तलवार मारतो असं माप टाकीतच आणि पूर मोठा आला होता म्हणजे तो नदीवर असं पाणी होतं पुलावर आणि पलीकडे गेलो. अभय त्या सैदापुराच्या त्या मंदिरापाशी उभा राहिला. आता म्हणला मला सांगा कुठनं हात मारायला सुरुवात करा.